मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुणध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरिः. आता बघा कुठल्याही गोष्टीचे जसे कुणी वापरावे आणि कुणी न वापरावे दोन गोष्टी आहेत. तर आपण आता सगळ्यात आधी बघू की कुणी हे हेअर इलिक्झर वापरू नये हे सगळ्यात आधी बघून घेऊया, म्हणजे कुणी वापरावे हे समजून जाते. तर मी इथं खोटी फसवी आश्वासनं देणार नाहीये की हे हेअर इलिक्झर वापरलं की केस येणार म्हणजे येणार नाही. मला खोटी आश्वासनं द्यायची नाहीये, कारण जर मी सांगत आहे की चकाकणाऱ्या टकलावर सुद्धा माझं हेअर इलिक्झर केस आणेल आणि जर एखादा व्यक्ती अशी दावे करत आहे की यानं केस येतील म्हणजे येतील, तर मग इतके सारे टक्कल पडलेले इसम या जगात का बरं फिरत आहे? पहिला मुद्दा, जर केस येतीलच मग वापरा ना. इतकं जर प्रूव्हन आहे तर मी सांगतो हे कुणी वापरू नये. तर ज्यांचे जनुकीय बदलांमुळे जेनेटिकली ज्यांचे केस निघून गेलेले आहेत त्या व्यक्तींना माझं हे हेअर इलिक्झर काम करणार नाही. मी खोटं आश्वासन इथं देणार नाही. हे हेअर इलिक्झर मग कोणाकोणाला काम करेल तर ते आता आपण बघूया. बघा, केसाच्या प्रत्येक स्ट्रँड मागे आता एक जर मी असा स्ट्रँड काढला आणि त्याला असा हात लावला तर तो पण जिवंत आहे. आपल्याला फील होते की तिथं हात लावला. त्याच्या मागे एक विज्ञान आहे, त्याच्या मागे 3 स्टेजेस आहेत केसांच्या. याच्यामध्ये असं नाही की एक जादुई घटक मी खाल्ला आणि लगे माझे केस एकदम चांगले झाले. बायोटिन खूप चालू आहे. बायोटिन मान्य आहे केसांसाठी चांगलं आहे, कॅल्शियम झालं, बायोटिन झालं, मल्टिपल व्हिटॅमिन्स झाले, सगळ्या गोष्टी. परंतु असं नाही की फक्त बायोटिनच घेतो. आता 100% जर बायोटिन घेते तर त्याच्यापैकी खूप कमी असं बायोटिन आहे जे शरीरात शोषलं जाते, बाकी तर सगळ्याच्या सगळं वायात जाते. किंवा फक्त बायोटिन खाल्ल्यानेच मग माझे केस परत एकदम चांगले होऊन जातील, हा भ्रम आहे आणि लवकरच त्याचा भ्रम निराश होणार आहे. म्हणून ह्या गोष्टी डोक्यातून काढून टाका. ही एक पूर्ण सायकल आहे ज्याच्यामध्ये आपला स्ट्रेस पण येतो, ज्याच्यामध्ये आपल्या हेअरच्या हॅबिट्स पण येतात, ज्याच्यामध्ये आपण खात असलेले पदार्थ येतात, जीवनसत्व येतात, त्याच्यामध्ये आपण डाएट किती प्रोटीन रिच आहे त्या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यानंतर आपण केसांची निगा कोणत्या पद्धतीत राखत आहे त्या सगळ्या गोष्टी येतात. आपण त्याला बाहेरून पोषण देत आहे का, आपण मुलांना पोषण देत आहे का, आपण कुठले प्रोडक्ट्स वापरत आहे, याद्वारे सुद्धा केसांची हेल्थ आपण मेंटेन करू शकतो. असे खूप सारे फॅक्टर आहे. महिलांना विशेषतः काही महिला नोटीस करत असेल की मासिक पाळीच्या वेळेसच केसांमध्ये असे बदल घडून येत आहे, अशा काही गोष्टी आहे. किंवा प्रेग्नन्सीच्या वेळेस केसांच्या सायकलमध्ये बदल घडून येत आहे. असे काही पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला केस जास्त गळत आहे, किंवा स्लीपिंग हॅबिट्समुळे, स्ट्रेसमुळे, वातावरणातील बदलांमुळे सुद्धा अशा खूप सारे फॅक्टर आहेत की जे हेअरच्या हेल्थला अफेक्ट करतात. असा टिपिकल एक नाहीये की हा इम्प्रूव्ह केला आणि असं नाही की माझ्या 12 महिन्यापासून माझी हेअरची हेल्थ खराब झाली होती आणि आता मी एक PRPचा सेशन करतो आणि मॅजिकल रिझल्ट. अशी अपेक्षा ठेवणं पण चुकीचं आहे.